नमस्कार. आज आपण डायबिटीज पेशंटसाठी एक खास रेसिपी बघणार आहोत. ती म्हणजे माधवशक्ती तांदळापासून तयार केलेले पौष्टिक लाडू. आणि आज आपल्यासोबत आहेत निशिगंधा, जे आपल्याला कृती दाखवण्यासाठी म्हणून मदत करणार आहेत. आणि यासाठी जे साहित्य लागणार ते आता आपण बघणार आहोत. भाजून घेतलेल्या तांदळाचं पीठ, तर यामध्ये आपण माधवशक्ती राईस वापरलेला आहे. ड्रायफ्रूट, ड्राय खारीक पावडर, भाजून घेतलेले तीळ, मेथी पावडर, तेलात तळून घेतलेला डिंक, वेलची, मीठ, तूप आणि स्टिविया. आता यामध्ये जे आपण स्वीटनर म्हणून वापरणार तो म्हणजे गूळ वगैरे असे काही गोष्टी वापरणार आहे. कारण डायबिटीज पेशंट हे सगळं घेऊ शकत नाही. म्हणून त्यांच्यासाठी माधवबागचा स्पेशल स्टिविया, ज्याच्यामध्ये 0% शुगर असते आणि जे डायबिटीज पेशंट आरामात घेऊ शकतात, ज्याने गोडवा पण येतो. तर ह्याचा आपण वापर करणार आहोत. तर आता आपण कृती बघणार आहोत. तर सर्वप्रथम आपल्याला घ्यायचं आहे तांदळाचं पीठ. त्याच्यात आपण ड्रायफ्रूट टाकणार आहोत. अर्धा चमचा खारीक पावडर, अर्धा चमचा तीळ, मेथी पावडर, डिंक, आता हे आपण अख्खेच डिंक घ्यायचे आहे त्यामध्ये. वेलची पूड, सगळ्यात शेवटी आपण चवीपुरतं मीठ त्याच्यात. मीठ जर तुम्ही सैंधव मीठ वापरलं तर अधिक चांगलं. तूप टाकून मिक्स करून घ्यायचं. तुपामध्ये शक्यतो घरात काढलेलं तूप जर तुम्ही वापरलं तर ते अधिक चांगलं. बाजारातून जर तुम्ही तूप आणणार असाल तर मग शक्यतो ते गरम करावं आणि त्यानंतरच मग वापरात आणावं. त्याच्यामधलं जे एक्स्ट्रा फॅट असतं हे कमी व्हायला मदत होते. स्टिविया टाक. तर सगळ्यात शेवटी आपण स्टिविया टाकणार. हा तुम्ही चवीनुसार वापरू शकता. एक 8 ते 10 थेंब तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता. आता हे सगळं मिश्रण एकत्र करून ते सगळं मिश्रण मिक्स केल्यानंतर आपण मग लाडू व्हायला घेणार. आता हे मिश्रण एकजीव झालेलं आहे. आता आपण लाडू वळायला घेणार आहोत. तर एक शंका अशी असते की गूळ घातल्यानंतर हे लाडू वळतील का? पण ह्याच्यामध्ये जर आपण तूप वापरलेलं आहे, त्याच्यामुळे लाडू वळणं अतिशय सोपं आहे आणि तो लाडू फुटत सुद्धा नाही. तर आता दुसरी एक शंका अशी आहे की गोड म्हणून जर आपण गूळ घालणार नंतर तर आपल्याला स्टिविया किती घालायचं? तर स्टिविया तुम्ही तुपामध्ये जर मिक्स करून जर तूप मिक्स केलं त्याच्यामध्ये तर स्वीटनर लगेच काम करतं. तर या पद्धतीने तुम्हाला हा लाडू वळलेला दिसेल. आणि हे लाडू अगदी कुठलीही व्यक्ती, अगदी लहान मुलं सुद्धा अगदी आवडीने खातात आणि लाडू अगदी खुसखुशीत सुद्धा होतात. तर हे आता पौष्टिक लाडू आपले तयार झालेले आहेत. डायबिटीजच्या पेशंटला एक शंका असते, की आम्ही गोड कसं खायचं? सणाच्या वेळी प्रॉब्लेम येतो. तर या लोकांसाठी हे पौष्टिक लाडू तर आहेतच. पण यासोबत हार्ट डिसीजचे पेशंट असतील, ज्यांचं कोलेस्ट्रॉल वाढलेलं असेल, तर या पेशंट सुद्धा हे लाडू खाऊ शकतात. अगदी लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत हे लाडू तुम्ही वापरू शकता. तर तर अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपींसाठी आमचे व्हिडिओ नक्की बघा. पौष्टिक खा आणि स्वस्थ राहा.